हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यात चांगलीच झुंपली आहे। हिंगोलीचा आमदार लबाड लांडगाय म्हणत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बांगर यांनी मुटकुळे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली आहे। भाजप आमदाराकडे 2014च्या आधी काही नव्हतं आणि 20 कोटींचा बंगला कसा बांधला, कुठून आला पैसा, सोयाबीन विकून तर नाही बांधला ना, असा सवाल बांगर यांनी उपस्थित केला आहे। इथलचे आमदार तर तुम्हाला सांगतो लबाड लांडगे अलग लक्षात बोलतंय, चलतंय, करतंय। 2014ला आमदार व्हायच्या आधी याच्याकडे काय होतं याच्याकडे? आज 20 कोटीचा महल बांधलाय त्यानं, 20 कोटीचा महल कुठून आला? सोयाबीन निघलं यानं, शेत निघलं यानं, भले यानं काय केलं यानं, काय केलं? संतोष बांगर यांनी आदल्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांच्या संदर्भात, उद्धव ठाकरे साहेब देव आहे, तुम्ही उद्धव ठाकरे साहेबाला सोडून जर गेले तर तुमचे लेकरं बाळ झाले होती, तुम्हाला बायका मिळणार नाही, असं रडून वक्तव्य केलं। आणि दुसऱ्याशी काय चमत्कार झाला, कोणता देव त्यांच्या स्वप्नात आला कोणाला माहीत। सकाळी ते शिंदे साहेबाच्या शिवसेनेत निघून गेले आणि त्यांनी 50 कोटी रुपये घेतले असं सगळीकडेच चर्चा आहे। आणि मला सुद्धा एकदा मुंबईत म्हणाले 50 कोटी दिले म्हणजे दादा मला,